महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त जेलरोड नाशिक रोड परिसरातील नागरिक त्याचबरोबर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं उत्सव मंगल कार्यालयामध्ये नाशिक रोड या ठिकाणी श्रद्धांजली शोकसभा आयोजित करण्यात आली होती। या शोकसभेमध्ये उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या कार्याचा उजाळा देताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। दादा हे कामाचं नेतृत्व होते। त्यांनी अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला। सर्वांगीण विकास हेच त्यांचं प्रमुख ध्येय होतं। मात्र त्यांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते। या श्रद्धांजली सभेला निवृत्ती अर्जुन टिळे, आर इंगळे, मनोहर कोरडे, अल्ताफ सय्यद, दिनकर आढाव, रोहन देशपांडे, मुकुंद आढाव, रमेश आवटे, दिनेश निकाळे, मंगेश लांडगे, जिमी देशमुख, कैलास आढाव, सुदाम साधभाई, भाईजान बाटलीवाला, राजेंद्र लहानगे यांच्यासह नाशिक रोड परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता 2 मिनिटांचं मौन पाळून आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली। 2 मिनिटांनी तिथून मला अर्धा पाऊण तास आम्ही तिथून देवगिरीवरून हॉटेल ताजपर्यंत बोलत गेलो। अनेक गोष्टी होत्या, त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या आम्हाला। काही काही गोष्टी आता पक्षाचं काही बोलणार नाही अशा गोष्टी। पण दादा खरंच मनापासून दादा होते, नुसते त्या राष्ट्रवादीचेच नाही तर सगळे पक्षी असेल, सगळ्या कामगार क्षेत्राचं जसं आता तुम्ही सांगितलं, लांडग्यांनी सांगितलं, कामगार क्षेत्राचं साहित्यिक असेल, छोट्या मुलांमध्ये असेल, मोठ्या महिलांमध्ये असेल, या सगळ्यांचे ते खऱ्या अर्थाने दादा होते। तुम्ही बघितलं असेल की आता लाडकी बहीण योजना ज्यांनी राबवली होती तर लाडक्या बहिणीचे ते भाऊ सुद्धा होते, त्यांचे सुद्धा दादा होते। तुमचे आमचे सगळ्यांचे दादा आपल्याच्यात नाव निघून गेलेले। असं कधी होईल असं कधी वाटत कोणालाच नव्हतं वाटत। आणि एखादा माणूस गेल्यानंतर जे काय घडतं ते बघितलं आम्ही का जे कॉलेजचे मुलं असेल, कॉलेजचे लहान लहान मुलं असतील, शाळेतले मुलं असतील, म्हातारे माणसं असतील, यांना सुद्धा इतकं वाईट वाटतं। दादांना त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माझ्या देशपांडे कुटुंबियांकडून, उत्तुंग बचत फाउंडेशनकडून आणि तपोवन वाचवा या चळवळीच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खरं तर अजितदादा गेले हे अजूनही मन मानायला तयार नाही हो। म्हणजे खरंच सांगतो मी तुम्हाला, त्या दिवशी म्हणजे 28 जानेवारीला 26 जानेवारी झाली आपली। अजितदादांनी मस्त ब्लू जॅकेटमध्ये त्यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये सलामी दिली तिरंग्याला। आणि 27 तारखेचा दिवस होता, 26ची सुट्टी होती, 27ला काही पेपर येत नाही, त्याच्यामुळे 27चा काही पेपर वाचत नाही, काही नाही। आणि 28ला सकाळी 28ला सकाळी अगदी 8, 8:30 वाजता ते अजितदादांचे काहीतरी फोटो दाखवत होते। आणि मी एक्सप्रेस इन हॉटेलचे इथे एक माझे मित्र आले होते, त्यांना भेटायला गेलो होतो आणि ते म्यूटमध्ये आलं होतं ते सगळं। तर ते अजितदादांचे सारखे फोटो होते। म्हटलं काहीतरी घडामोड घडली असेल, आता निवडणुका झालेल्या आहे, परत जिल्हा परिषदेचे असतील तर त्या दृष्टिकोनातनं तर मी काही ते लक्ष दिलं नाही। म्हटलं अजितदादा असतील तर त्यांचं काही चर्चा चालू असेल। पण मला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि म्हणजे तुला कळलं का? म्हटलं काय झालं? म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट झाला। म्हटलं काय? हो आणि म्हणजे ते गेले म्हणे ते। म्हणजे काय बोलतो मी, आता टीव्हीवर बघितलं त्यांना, मी लगेच आतमध्ये गेलो आणि ते खऱ्या अर्थाने ते दिसत होतं की अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेत दुःखद निधन। म्हणजे माझे पाय खालची वाळून निघून गेली, इतका मोठा माणूस कसं काय जाऊ शकतो? आणि मग तिथे जे लोक बसलेले होते, जे ब्रेकफास्ट करत होते, त्यांना काही माहित नव्हतं, ते त्यांचे गप्पा मारत होते। मी त्यांना विचारलं, म्हटलं हे बघितलं की तुम्ही बातम्या? सगळे त्या टीव्ही जवळ गोळा झाले आणि सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळे त्या एक्सप्रेसचे जे सगळे गोळा झाले, त्यांनाही कळायला मारलं हे काय झाले ते। आणि त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रालाच कळत नव्हतं नेमकं काय झालंय। आणि अशा वेळेस हा माणूस जातोय म्हणजे हे खरं तर महाराष्ट्राचं फार मोठं अपरित नुकसान आहे, समजू शकत नाही आपल्याला। कारण आपण सामान्य माणसं आहोत, ज्या आयुष्यामध्ये आपण जे काही जगत असतो जीवनामध्ये आपल्याला फक्त समोर दिसत असतं, परंतु हे जे व्यक्तिमत्व असतात हे संपूर्ण राज्याचा आणि देशाचा 360 डिग्रीमध्ये विचार करणारे व्यक्तिमत्व असतात। त्यांच्या भूमिका, त्यांच्या जीवनाच्या दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसाने फक्त बघत राहायचे असतात। अजितदादा जेव्हा गेले, एक फार मोठी स्वतःची एक आप म्हणतो आपण त्याला, एक रुबाब म्हणतो, ते सोडून गेले। दादांना भेटायला आम्ही नाशिकची मंडळी 24 तारखेला तिथे गेलो।
दादांनी आम्हाला सकाळी 8:30 वाजेपर्यंत या असं सांगितलं. त्यामध्ये अर्जुन पिळे, डॉक्टर जाकीर शेख, हेमलताताई आपले का कमी शिफ्ट आले त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आम्ही त्यांना सविस्तर अहवाल दिला. त्यानंतर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी थांबायला सांगितलं. आमची व्यवस्था सह्याद्री गेस्ट हाऊसला तुम्ही जाऊन माझ्या ऑफिसमध्ये बसा आणि 10 वाजेला तटकरे साहेब येतील त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी या, आपण सविस्तर चर्चा करू असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि आम्हाला आश्वासन दिलं की 5 तारखेनंतर जो काही शनिवार रविवार येईल त्या दिवशी मी नाशिकमध्ये येतो, आपण सगळे जे काही आहे ते दुरुस्त करू. आम्ही त्या आशेवर होतो आणि 28 तारखेला या ठिकाणी सकाळी ग्राउंडवरून घरी आलो. चहा पिऊन बसलो, पेपर वाचत बसलेला असताना विनोद देशमुख यांचा मला फोन आला की दादांचं प्लेन क्रॅश झालं आणि टीव्हीवर बातम्या चालू आहे असं 9:15 वाजता त्यांनी मला 9:20ला त्याचा फोन आला आणि मी टीव्ही लावला. त्यावेळेला ते विमानाचे अवशेष त्या ठिकाणी फक्त दाखवत होते आणि 3 जणांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असं त्या ठिकाणी टीव्हीवर सुरुवातीला सांगत होते. परंतु आशा होती की दादा त्या ठिकाणी दवाखान्यात जातील आणि कुठल्याही परिस्थितीत ते वाचतील. परंतु थोड्या वेळानं त्या ठिकाणी बातम्यांमध्ये यायला लागले विमानामधले साईचे साई प्रवासी त्या ठिकाणी गेलेले आहे. थोडं सुन्न झालं, पायाखालची जमीन सरकली. टीव्ही सातत्याने बघत होतो, काहीतरी चमत्कार घडेल असं वाटत होतं. परंतु त्या ठिकाणी नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि दादांची प्राणज्योत त्या ठिकाणी मालवल्याचं या ठिकाणी कळालं. दिवसभर घरात बसून राहिलो, एकदम अस्वस्थ त्या ठिकाणी वाटत होतं. खरं तर शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेणारे गोरगरिबांचे कैवारी दादा आज आपल्यात नाहीये याच्यावर विश्वासच या ठिकाणी बसत नव्हता. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.